नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता जी आहे ती जीवापाड प्रेम करणाऱ्या नात्यांमधून काय अपेक्षा निर्माण होतात हे पाहणारी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मी. चला तर पाहूया. मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण ती जागा फक्त आणि फक्त माझी असावी. मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण ती जागा फक्त आणि फक्त माझी असावी. तुझ्यासोबत जगण्याची आस फक्त मला दिसावी. तुझ्यासोबत जगण्याची आस फक्त मला दिसावी. जास्त काही नाही मागणार, जास्त काही नाही मागणार, पण तुझी साथ जन्मोजन्मीची असावी. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला किंमतच नसावी. जास्त काही नाही मागणार, पण तुझी साथ जन्मोजन्मीची असावी. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला किंमतच नसावी. मला दिवसाच्या शेवटी ठेवलेस तरी चालेल, मला दिवसाच्या शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण दिवसाची संध्या तुझ्या शब्दांनीच व्हावी. मला दिवसाच्या शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण दिवसाची संध्या तुझ्या शब्दांनीच व्हावी. जास्त काही नाही मागणार, जास्त काही नाही मागणार, पण फोन जरी नसले तरी मेसेजची बरसात असावी. जास्त काही नाही मागणार, पण फोन जरी नसले तर मेसेजची बरसात असावी. दिवस कधी संपेल ही हुरहुर मनी राहावी. दिवस कधी संपेल ही हुरहुर मनी राहावी. मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण सर्वांचे झाले की दोन घास माझे हक्काचे असावेत. मला सर्वात शेवटी ठेवलेस तरी चालेल, पण सर्वांचे झाले की दोन घास माझे हक्काचे असावेत. जास्त काही नाही मागणार, जास्त काही नाही मागणार, पण ते घास मला तुझ्या हातून खाता यावे. पण ते घास मला तुझ्या हातून खाता यावे. आनंदाचे हे क्षण नजरेत रुजावेत, आनंदाचे हे क्षण नजरेत रुजावेत. तुझ्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोती, तुझ्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोती माझ्या ओल्या डोळ्यातून व्हावेत. जास्त काही नाही मागणार, पण ते घास मला तुझ्या हातून खाता यावेत. आनंदाचे हे क्षण कायमचे माझ्या मनात रुजावेत. तुझ्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोती माझ्या ओल्या डोळ्यातून व्हावेत. माझी ही कविता आपणास आवडली असेल, कवितेला जरूर लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवावी. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.